अगं ऐक ना ऐक ना लोक काय म्हणते ना असं रुसून चालल्यावर? मी काय करू? मला त्रास झालेला त्रास निपटायला लोक नाही येणार, मला राहायचं नाहीये. अगं पण एवढी काय बोलली आई ताऊ तू लगेच चालली म्हणून? ऐका ना, तुमच्या आईचं रोजचं झालंय आणि तुमचं पण रोजचं झालंय आईची बाजू वडून न्यायचं. त्याच्यामुळे मला समजूनच सांगू नका तुम्ही. मला खरंच वैताग आलाय. किती काम करा, रोज बडबड रोज बडबड. अगं मग करतं माणूस थोडंफार, मग त्यासाठी लगेच रुसून जायचं असतं का? अहो थोडंफार करणं वेगळं आहे आणि रोज उठून आहे ना तेच गाणं याच्यात लय फरक आहे. तुम्हाला रोज एखाद्याने उठता बसता टोमणे दिले ना मग तुम्हाला कळलं. अगं काय नव्हतं, आता म्हातारा माणूस आहे, कर थोडंफार सहन. काय होतं त्याला? अहो म्हातारा माणूस आहे म्हणूनच मी एवढे दिवस सहन केलं, पण आता नाही मला सहन होत. मी तरी किती दिवस ऐकायचं? जर माझ्या जागेवर येऊन बघा ना, एवढं सगळं करायचं घरातलं आणि वरून सगळं ऐकून घ्यायचं. मच मान्य आहे तुझं, पण असं रुसून जायचं म्हणलं लोक काय म्हणते, नाव ठेवते ना आपल्याला. नावं ठेवू द्या लोकांनी, मला काही घेणं देणं नाही, पण मला राहायचं नाही. मी चालले. किरण किरण अगं किरण अगं नको जाऊन, ऐक ना माझं. ऐका ना, मी तुम्हाला आहे ना अख्ख्या रस्त्याने तेच सांगत आले. तुम्ही माझ्या माग माग जसे आले ते, मी घरी येणार नाही. तुम्हाला गोडीत मला दादाच्या घरी नेऊन घालायचं असेल तर नेऊन घाला. मी जर माझ्या मनाने गेले ना, मी परत येणार नाही. अगं पण कशाला रोड मध्ये तमाशा करते? कशाला? लोक काय म्हणतील बघितल्यावर? मग मी तेच सांगते, कशाला तमाशा? नाही राहायचं मला. कशाला तुम्ही मला बळजबरी करताय राहा म्हणून? नेऊन सोडवा ना मला सरळ सरळ. काय अडचण आहे का तुम्हाला? बरं वळडू नको बाई, वळडू नको. चल नेऊन सोड तुला, बस. लोकांमध्ये इज्जत घालायची धन. हेच आधी ऐकलं असतं मग. बसली का? हा. अरे तायडे, अचानक आली तू? हा जरा अचानक तिने हट्ट केलता दादाकडे जायचं. हा आलो गेली. अगं उगीच दाजींना त्रास दिला तू. मला सांगायचं ना, मी आलो असतो की घ्यायला तुला. सांगण्यासारखी आणि तू यायची वाट बघायची सिच्युएशन नव्हती म्हणून आले डायरेक्ट. अगं म्हणजे झालं काय नेमकं? अरे वैताग आलाय दादा, रोज उठसूट घरात तेच वाद. म्हणजे तू काय इथं भांडून आली का? मी नाही भांडून आले, सगळे उठसूट माझ्यात भांडतात. मी वैतागून निघून आले. अहो ताडे काय झालं अशा अचानक? अगं तिची भांडणं झालीत. अहो पण दाजींना काय उलटपालट बोलली का तू? अरे मी नाही बोलले दादा उलट पालट. किती पण घरातलं करा, आई नुसतं बोलत असतात मला. स्वयंपाकात आज मीठच कमी, उद्या मीठच जास्त. बरं घरचं करून मी रानातलं पण करू लागते ना, तरी उठसूट रोजच चुका काढायच्या. मी माणूस नाही करे, मी किती दिवस सहन करायचं? अगं चुका काढतात म्हणजे काय? त्या तुला सूचना तर करतात ना. आणि काय आपल्या घरातली पद्धत त्यांच्या घरातली पद्धत काहीतरी फरक असेलच ना, म्हणून काय तू एवढं चिडून यायचं का त्यात? अरे पण नुसतं घालून पाडून बोलायचं का? अगं मग बरोबर आहे ना, तोंडावर बोललं तर तुला वाईट वाटेल म्हणून ते आपलं उद्देशून बोलत असतील काहीतरी. एवढं काय त्यात? बरोबर आहे की नाही आई? अगं आपल्या दादाची बायको, तिला पण मी सगळं लक्षपूर्वक सांगायचीच की अगं म्हणजे तुम्ही आता नवीन असेल ना तर ते काही चुकू नये, नाही तर तुम्हाला पुढं तयार व्हावा म्हणून तर आम्ही तुमच्या चांगल्यासाठीच बोलत असतो की. आणि बोलली सासू एखादं तर काय बिघडलं? अगं वयामानानुसार होतं म्हातारपणे असं ना, लक्ष नाही द्यायचं आपण. काय माहिती आहे का तायडे, तू इथं एकुलती एक आहे म्हणून लाडात वाढली, पण सगळीकडे लाड होतच असं नाही. काही घरात शिस्त पण लागते. आता हे तर तुला मान्य करावं लागेल की नाही, की आई ही एकुलती एक असल्यामुळे तू तिला जास्त काम सांगायची नाही, त्यामुळे तिला कामाची सवय थोडी कमी आहे, स्वयंपाकाची जास्त माहिती नाही. मग अर्थातच तू चुकत असशील म्हणून सासू बोलली तुला. मग त्याचा एवढा काय राग धरून चालणार आहे का? अगं मग थोडाफार त्यांच्या पद्धतीनुसार शिकून घ्यायचा. हा मी शिकते, पण चुकल्यावरती तर नुसतं बोलतातच. मग चुकल्यावर शाबासकी तर कोण देणारच नाही. अगं शाळेत गेलो तरी शिक्षक लोक आपल्याला चुकल्यावर छडी मारतात. तुला छडी तर नाही ना मारली अजून त्यांनी? हा मग एवढं काय त्याचं मनावर घ्यायचं नाही. तसं बी नाही, बोलल्यानंतर आई मायाने जवळ बी घेते की असं नाही बाई असं कर. बघ एवढ्या गोष्टी हे नाही सांगितलं तू आम्हाला. अगं बोलतं म्हणजे एखाद्या माणसाचा स्वभाव फटकळ असतो, तोंडावर बोलून मोकळं होतं. उलट दाजी अशी माणसंच मनाने निर्मळ असतात. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आणि मग तू त्यांचा राग धरती. मला एक सांगा दाजी, हिला बडबड केली किंवा काही दोन सूचना केल्या, उद्या ही जर चांगली तयार झाली तर संसार त्यांचा सुखाचा होणार आहे का हिचा? आमचंच होणार आहे की. संसाराला ते लागलेत का तुम्ही लागलेत आता नव्याने? आम्हीच लागलो. आणि मग अगं दाजी राग नका मानून घेऊ. अजून थोड्या दिवसांनी
समजा थोड्या दिवसांनी त्यांचे हातपाय थकले, त्याच्यानंतर कुणाला बघायचं का सगळं घर? मलाच. मग मालक तुम्ही. छोट्या मोठ्या कारणावरनं घर सोडून चालत नाही, असं काहीतरी डोक्यात नको आणू. आणि काय अशाने काय होईल? हिथं राहिली तू महिना राहशील, 2 महिने राहशील, 5 महिने राहशील. आम्ही काय तुला आयुष्यभर इथं ठेवणार आहे का? आणि समजा ठेवून घेतली, तिकडं घर तुझं आहे, हे घर तुझं नाही, तुझ्याच घराचं वाटोळ होईल. बरोबर आहे की नाही दाजी? बरोबर आहे. आता मी मत सांगत होतो, नाही म्हणलं चालच मग आता एकदा. अगं अशा छोट्या मोठ्या कारणावरून अशी बॅग भरून येऊ नको. अशा आनंदाने कधी पण ये. हा, भांडणं करून आली तर मी कधीच तुझं स्वागत करणार नाही. आता आली आहे ना ताई, आई चहा कर तिला आणि पाठवून दे. दाजी, मी माझ्या बहिणीला जेवण सुद्धा करणार नाही आता. जेव्हा तुम्ही तिकडून मानापानाने येतात तेव्हा मी सगळी करेल इथं. चालतंय. बस मी चहा ठेवते. चल. दाजी या बरं का मग नंतर नक्की. हा येतो नाही येतो. चल. योग दादा. हा हा. चला आई. हा. बरं झालं ना दादाचं तुमचं ऐकलं. कळलं ना, राग फक्त क्षणिक असतो आणि क्षणिक रागासाठी आपण मोठमोठे निर्णय घेतो. हे चुकीचं आहे ना. हा ना, बरं झालं तुम्ही आले सोडवायला. आता झालं ना समाधान? आता नाही परत मी असं करणार. कधीच नाही करणार. बर चल. ओ जाऊ का मी? हा, उशीर होईन का आज यायला? हा, आता तिथं किती हे असतात मेडिकलला कस्टमर, त्याच्यावरती. हा हा, भरपूर गर्दी असते ना. हा, पेशंट चालू असतात, दवाखाना शेजारीच नाही का, त्याच्यामुळं. आणि दिवसातून वेळ भेटतच नाही का अजिबात? नाही ना. का हो, काय झालं? नाही, आजकाल कसं तू एक बी फोन लावित नाही, माझा बी मी केलेलं उचलीत नाही. अहो, मोबाईल सायलेंटवर असतो, फोन नाही घेता येत. फोन केली का सगळे बडबड करतात तिकडून. आता ते सर आले असते ना न्यायला. हा, येतात ना. बरोबर. त्यांच्याच गाडीत जावं म्हणून नवशे का? म्हणजे तुला तुझं पाय पाय जात येत नाही का? अहो, ते इथं राहतात आपल्या पलीकडे, म्हणून ते जाता जाता नेतात मला. हा, ते जाता जाता नेते. हा. बरोबर आहे तुझं. तुझं हे काय चाललंय ना, हे सगळं मला माहिती. काय चाललंय? मला उगाच येड्यात काढायचे धंदे करू नको. अहो, काय धंदे करू नको. काय चाललंय माझं? काय चाललंय तुझं म्हणजे? मग मला कळत नाही का काय चाललंय? कामाला जाते का माझ्या करायला जाते? तुम्ही ना जरा विचार करून बोला. उगाच आवचा भाऊ करू नका आणि काही पण बोलू नका. काय पण बोलू नका. मला कळत नाही काय चाललं. फोन नाही उचलायचं, त्या सरांसंग जायचं, नुसतं त्यांसंग जेवायला बसले का गप्पा मारायच्या. मला म्हणजे येड्यात काढते का तू? अहो, काय येड्यात काढायचं याच्यात? आता तिथं कामाला आहे, सगळे जेवायला बसल्यावर मग सगळे एकत्र नसणार आम्ही जेवायला? बरोबर आहे ना, एकत्रच बसा, एकमेकाला घास भरा. मी कोण आहे इथं? तुम्ही ना जरा शब्द नीट वापरून बोला बर का. मला आहे ना खरंच कधी कधी असं वाटतं ना, चूक झाली तुमच्यात लग्न करून. चूक झाली? एकटं घरात बसून खाता तुम्ही, कामधंदा तुम्हाला करायचा नाही आणि त्याच्यात तुम्ही असे वाईट संशय घेता का माझ्यावरती? नाही, चूक झाली माझी. तुमची नाही झाली, माझी चूक झाली. नाही, माझी चूक झाली ना. तुला कामाला पाठवलं, माझी नोकरी सुटली, म्हणजे मी येडा आहे ना. म्हणजे तू काही कर तिकडं, मला चालतंय. मी खातो आयता बसून. खाताच तुम्ही आयतं बसून? काय आयता बसून खातो म्हणजे? वाढव बोलती का? काय वाढवा बोलते? तू नवरा झाली का माझा? मी नाही नवरा झाली. मग नोकरी करता म्हणजे शहाणपणी शिकवतात काय? कधी यायचं काय माहिती. काय ग, कशाला बोलून घेतलं एवढं अर्जंट? काम होतं, बोलायचं होतं जरा म्हणून. बोल की, काय पैसे विषय लागतात का? नाही लागत पैसे. मग यांना जरा समजून सांगणार आहे, तुझंच ऐकतात ते. काय समजून सांगू त्यांना? अरे मी आता जॉबला जाते, नको तो माणूस संशय घेतोय राव माझ्यावरती. मी काम करू का नको? त्यांचा जॉब गेलाय, मग कुणीतरी नको का करायला? हे बघ, हे आता रडगाणं गाऊन काय उपयोग आहे? मी तुम्हाला दोघांना जरी आधीपासून ओळखत असलो ना, तरी निर्णय तुमचा होता. पळून जाऊन लग्न करायचंय, घरच्यांना सांगायचं नाही. बघितलं ना आता काय झालं? अरे घरच्यांना बोलता पण येत नाही, कुणी मोठं पण नाही, असं का ज्याला सांगन? असं वाटतं निर्णय चुकीचा घेतला का काय आता? तुम्हाला एक सांगू का, तुमचा निर्णय चुकीचाच होता.
अरे घरच्यांना दुखवून तुम्ही लग्न करताय, ज्या आईबापांनी तुम्हाला सांभाळले त्यांची मनं मोडून तुम्ही पळून जाताय. त्यांना काही स्वप्न आहे का नाही? आणि त्यांना एवढं जर दुखावलं, त्यांचे आशीर्वाद नाही घेतले, तुमचा संसार बळ तरी सुखाचा होईल का? तुला ना हीच शिक्षा भेटायला पाहिजे. अरे पण नाही सहन होत आता ही शिक्षा. वैताग आलाय मला. असं वाटतंय सगळं सोडून आणि कुठंतरी लांब निघून जाऊ. रोज उठून तेच तेच आहे, रोज उठून. आत्ता वाद झालेत आमचे किती. का लांब सोडून जायचं? एकदा घर सोडून हाऊस नाही भागली का? परत चालली आता. मग काय करू आता? काय करणार? आईबाप होते तिकडं तर नाही जाऊ शकत तो आता. नातेवाईक पै पाहुणे सगळे तोंडावर थुकून गेले त्यांच्या. माहितीये का काय अवस्था झाली त्यांची? सगळं कळतंय मला. सगळं कळतंय. आई आज पण येता जाता मला विचारत असती, कुठं गेली पोरगी, सांग तरी एकदा, मला भेटायचंय. आहे कोण समजून सांगणार आहे का तुम्हाला? आता काय करणार आता? हे बघ, मला आहे ना तुझा हा निर्णय ना पटला तेव्हा सुद्धा नव्हता आणि आत्ता सुद्धा नाही. फक्त एक जवळची आपली माणसं आहेत, ओळखीची आहेत, मित्र आहेत, म्हणून मी तुला आहे ना तेव्हा थोडीफार मदत करत होतो. पण आता मला काही तुला मदत करायची इच्छा नाही. आणि तुझ्याबरोबर जे झालंय ना तेच योग्य आहे, असंच व्हायला पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला आईबापांचे महत्व नाही कळणार. अरे बरं ऐक ना, आता झालं गेलं सोडून दे ना. चुकून बोललो ग मी, मला बोलायचं नव्हतं. अहो तुम्हाला बोलणं सोपं झालं गेलं सोडून दे. बरं आता कवर राग रुसवा धरणार आहे? अगं भूक लागली ग मला. जेवण तुम्ही जाऊन केला होता मी स्वयंपाक, आयशील खाऊ शकतो. पण तू असं रुसून बसली, मला जेवण कसं जाणार आहे? नाही किरण, आई अगं तू कशी आली? बरी आहे मी, तू कशी आहे? मी पण बरी आहे. बरं, येणारच नव्हते मी, तू घेऊन आलाय मला. ऐकलं मी सगळं, त्याने सांगितलं मला बरंच काय. काय काकू माहितीये का, मला पण थोडं वाईट वाटलं म्हणून तुम्हाला बोललो मी, नाही तर मला आणायचंच नव्हतं तुम्हाला इथं. नाही नाही, माझ्या यांना कळलं ना तर माझीच वरात काढतील ते. आता आईचा जीव राहत नाही म्हणून आली मी. आणि तुम्ही जगाला तमाशा नका करू. आता केलंय पळून जाऊन मनाने लग्न, तर निभवा. भांडणं तर न करू नका. शेजारी पाजारींना काय वाटेल, तुम्ही इथं राहता, भाड्याच्या घरात राहता. तुमच्या घरी घेऊन जा तुम्ही. आता तुम्हाला लेकरू झालंय, तुम्हाला बायको आहे, तुम्ही आईबापाला सांगा की तुमच्या बी. हां, आणि हे बघ, जगाचा हसू करू नका तुम्ही. आज माझी भावकी आहे ना, माझ्यावर इतकी थुकती, मागं काय काय बाया बोलतात ना, माझ्या जीवाला माहिती आहे. मी कानाने ऐकून ना ऐकल्यासारखं करते. जाऊ दे आता. काकूंचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही अख्ख्या लोकांच्या विरोधात जाऊन लग्न केले ना, निदान ते तरी निभवा. कशाला हसू करताय आता? आणि काय राव, तू पण माझ्या ओळखीचा चांगला जोडीदारी, कशाला आता भांडणं करीत बसता तुम्ही? नाही जरा झालेच चुकून. अरे पण इथं तुम्हाला समजून सांगायला तरी कोण आहे का? हे बघा, तुम्ही माझे जावई नाही, माझ्या लेकासारखे येतं. दोघं चांगले राहा. होईन एक दिवस तुमचा पण येईल, पण तुम्ही हिंमत हारू नका, एकमेकाला तोडून बोलू नका आणि तोंड टाकू नका एकमेकावर. हे बघ, तू माझी लेक आहेस म्हणून तुला नीट सांगते मी. जावायची बी लय नाचक्की करत नको जाऊ. आज काम नाही आहे, उद्या काम मिळेल, पण लय हसू करू नको आणि त्यांच्या काही कोणाला सांगू नको. झाकली मूठ 1.25 लाखाची, खोलली तर खाकाची, काय नाही. पण दोघांनी एका जीवाने राहा आणि चांगलं शेवट न्या, चांगल्या विचाराने संसार करा. माझी एवढीच इच्छा आहे. आई मला बाबांबरोबर पण बोलायचंय. नाही, ते नाही शक्य, ते नाही येणार आहेत. मीच कशी आले ना, ते पोरग घेऊन आले मला इथं. ते पुढचं पुढं बघू आपण, तुम्ही नीट राहा दे. बरं चला काकू, चला. निघू आपण आता. चल. थांब ना थोडा वेळ. नाही बाळा, मला होणार नाही. तुम्ही चांगले राहा. मला ऐकायला आलं ना तर येईन मी परत. काळजी घे. पाहुण्याला लई काही बोलू नको. तुम्ही बी तिच्यावर हातबीत उचकू नका. नाही बरं चला. काय माहिती का, मी सांगितलं काकूंचं दुखत आहे, दवाखान्यात घेऊन आलो. हा, माहितीये का. येऊ का मग आता? हा, व्यवस्थित करा संसार. आता आईच्या जीवाला काळजी लागते उग. तिची काळजी घ्या. चला. आलो मी सोडून येतो. मी आली.
हा ना, ऊन पण लय झालंय हो. चल काय ग, कुठे निघालीस? अहो शो आहे ना, त्यामुळं चाललंय. कसला शो? अहो लावणीचा माझा. अगं काय लावण्या करती? का बरं, काय झालं? अगं लहान होती तेव्हा ठीक होतं, आता असे माणसांसमोर नाचायचं तुला वाटतं का काय? अहो नाचायचं काय, आपली संस्कृती आहे, आपली लोककला आहे, मी जपतीये ती, मला अभिमान आहे उलट. आणि तुला तरी कळतं का रे? याला बरं बाई पट्ट तू करते ते. त्याच्यात काय झालं एवढं? आणि वरून तिला पुरस्कार बी भेटलेत, लोकांमध्ये मान सन्मान वाढलाय तिचा. मग अहो कसला पुरस्कार, काही करती बाई ग, मला तर बिलकुल नाही पटत. माझ्या पोरीला नाही बाई मी असं काही करू देणार. अहो पण चुकीचं थोडी आहे, काही चांगलंच करते ना, का काय उलट पालट थोडी करते. म्हणून काय झालं मग असं बाई कंबर बिंबर हलवत लोकांसमोर? बापरे, दुसऱ्यांना बघताना तर खालून लय कौतुक करता तुम्ही मग अगं पण जरा काहीतरी दुसरं चांगलं करावं, हे नाचायचे तुला तर सुस्त वय. आपण, माझ्या मिस्टरांना प्रॉब्लेम नाही, माझ्या घरच्यांना प्रॉब्लेम नाही, तुम्हाला का त्रास होतोय मग? अहो बाई लोक उद्या म्हणतील आमच्या शेजारी राहते ही, त्या नाचणारीच्या शेजारी राहते का असं म्हणतील लोक आम्हाला. हा, कोण नाही म्हणत, कौतुक केल्यावर बरं म्हणता. मग पुरस्कार भेटला होता मागच्या वेळेस, तेव्हा बरं उड्या मारून मारून सांगत होत्या ती आमच्या शेजारी राहते, तेव्हा. जा बाई, तुम्हाला पटत ते करा, आम्हाला नका सांगू. नाही ना, आम्हाला पटतं ना, आम्हाला लोकाला जपायची. लोकाला जपताय बाया, लोकांना काही वाटतच नाही बस काय पुढं. आणि त्यांचे नवरे बी तसेच काय ना स्वाद देऊ राहिले. काय ग, काय झालं? अहो काय सांगू तुम्हाला, या आजकालच्या पोरींना बोलायची सोयच राहिली नाही बघा. आता तिचं लग्न झालं ना तरी खुशाल म्हणे शोला चालली, लावणीच्या शोला चालली म्हटली. अच्छा, हा हा, ती शेजारची मुलगी म्हणतीये का तू? हो. अच्छा, मग काय हरकत आहे त्याला, आवड आहे तिला तर करते ती. अहो पण आता लग्न झालं, आता कशाला असलं पाहिजे तिला? अगं पण तिच्या नवऱ्याला काय हरकत नाही, तिच्या घरच्यांना हरकत नाही, मग तुला काय अडचण आहे? अहो तिचा नवराच घेऊन गेला तिला गाडीवर बसून. चांगले, उलट तिच्या नवऱ्याचं कौतुक केलं पाहिजे. चांगलंय, हा, म्हणजे तुम्ही पण आता त्यांच्याच बाजूने बोलणार? विषय त्यांच्या बाजूने बोलण्याचा नाहीये. मग कसलाय? अगं कुठला म्हणजे काय, मला एक कळत नाही, तू असं हिडीस फिडीस का बोलतीये बरं? अगं लावणी करतीये म्हणजे ती आपली संस्कृती दाखवतीये, आपली लोककला तर दाखवतीये ना, आणि त्यात काय लाज वाटण्याचं कारण आहे? बाया त्या टीव्हीत नाही का दाखवत त्या तमाशातल्या बाया, अगं मग त्यात मीच ते सांगतोय ना तुला, हरकत काय आहे? अगं आपली लोकसंस्कृती तरी ती. मला एक सांग, तुम्ही जर पंजाब भागात गेले, तिथली लोक भांगडा करताना लाजतात का हो कधी? कसले मस्त करता. हा, गुजराती लोक दांडिया खेळताना लाजतात कधी? नाही, मला बी आवडत की. हा, मग आपल्या मराठमोळी लावणी सादर करताना आपल्या कलाकारांनी ती जर सादर केली तर तुम्हाला त्यात लाज वाटण्यासारखं काय, किंवा त्यात राग येण्यासारखं काय? अहो आपली ओळख येते. मला एक सांगा, तुम्ही चित्रपटातल्या नटनट्या धांगडधिंगा घालतात किंवा ते तोकडे कपडे घालून डान्स करतात, ते तुम्हाला चालतं, तर त्यांना काय म्हणे तुम्ही सेलिब्रिटी, आणि ही चापून चोपून नऊवारी नेसून नाचणारी बाई ही तुम्हाला वाईट वाटते का? का बरं? खरंच बाई, त्या हिरोईनी तर बाया काही कपडे सुद्धा घालत नाही, आणि तरी मी या पोरीला बोल. आणि मग मला एक सांगा तुम्ही, अहो ह्या लोककलावंतांनी आपली लोककला जपली, आपली लोकसंस्कृती जपली, त्यामुळे तर आपली वेगळी ओळख आहे का नाही? आज तुम्ही आपल्या राज्याच्या बाहेर गेले तर आपल्या कलेमुळं, आपल्या संस्कृतीमुळं, परंपरेमुळं लोक आपल्याला ओळखतात, आणि ही आपली वेगळी परंपरा आहे. आणि ह्या कलेमध्ये कितीतरी लोकांनी जनजागृती केली, वगनाट्यातून समाज प्रबोधन केले, ऐतिहासिक वगनाट्य केली संतांची. अगं अक्षरशः लोक रडायची ही वगनाट्य बघताना. दत्ता महाडिक झालं, रघुवीर खेडकर झालं, विठाबाई नारायणगावकर झालं. अरे ह्या कलाकारांनी आज हे कलाक्षेत्र कितीतरी उंचीवर नेऊन ठेवलंय, आणि तुम्ही त्यांचं कौतुक करायचं सोडून त्यांना नावं ठेवताय का? मी जरा आहे ना वेगळाच विचार केला बरं का. आता मी ती आज आली ना की तिला बोलवते आपल्याकडे बघा जेवायला. खरंच तुम्ही मला छान सांगितलं ना, मला जरा आवडलं ते. हेच मी तुम्हाला सांगतोय,
काय आहे, आपल्या कलाकारांचं, आपली संस्कृती जपणाऱ्यांचं कायम प्रोत्साहन द्यायचं असतं, त्यांचं कौतुक करायचं असतं, त्यांचा पाय कधी खेचायचा नाही. कारण की काय आहे, यांची किंमत बाहेरच्या ठिकाणी भरपूर असते, पण आपल्यालाच त्यांची किंमत कळत नाही. ती ओळखून घ्यायची आणि त्यांना आदर द्यायचा नेहमी. आलं लक्षात? बरं, जावा कामं करा तुमची, आम्हाला आमची कामं करू द्या.